नमस्कार, मी भगवान पहिले वानखेडे. यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. आषाढी वारीच्या दृष्टीनं प्रशासनानं अतिशय जय्यत तयारी केली. आषाढी वारीमध्ये भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात आणि ही वारी सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी हे सध्या पंढरपूरमध्ये मुक्काम ठोकून आहेत. आज जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वारीच्या काळामध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध केल्यात याचीही माहिती दिली. याचबरोबर नवीन काही गोष्टी या वारीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वारकऱ्यांची भावी सुखद जावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. ते तंत्रज्ञान असं आहे, दरवर्षी मोबाईलच्या रेंजचा प्रॉब्लेम आषाढी वारी काळामध्ये पंढरपूरकरांना आणि भाविकांना येत होता. परंतु यावर्षी पहिलं एक तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान आपल्या पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारी काळामध्ये लागणार आहे. जाणून घ्या जिल्हाधिकारी यांनी सांगितलेल्या पत्रकार परिषदेबद्दल, या तंत्रज्ञानाबद्दलची माहिती आणि आणखी बरंच काही. मीटिंग तुमच्याकडून बरेच आतापर्यंत जे काही आम्ही केलेले आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही केलेले आहे आतापर्यंत मी सांगितले प्रत्येक वेळा केलेली आहे. आता आम्ही ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यावर आहोत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये मला ॲक्च्युली तुम्ही आमच्या आईस अँड इयर्स म्हणतो आपण, म्हणजे पत्रकार नॉर्मली आमच्या आईज अँड इयर्स म्हणतो, म्हणूनच मी तुमच्याकडून मला ऐकायचं होतं की काय काय अजून पेंडिंग आहे, कुठे कुठे विषय काय आहे की आमच्या शासनाने आमच्याकडून निधी तर आम्हाला शासनाने दिलेले आहे, ते कुठे लावायचे, काय प्रयोग त्यांनी करायचे तो तुम्ही ठरवताय नॉर्मली. त्या म्हणूनच आम्ही आज हा बैठक घेतलं होतं. बैठकमध्ये बरेच सूचना आलेली आहेत. त्या बरेच सूचनापैकी खूप महत्त्वाची सूचना म्हणजे तो आमच्या घुसखोरीच्या वेळेला आपण याचं काढलं तर ते वारकरी पण लवकर पद्धतीने दर्शन करू शकताय आणि इतर लोकांचा पण जे काही ताण आहे तो कमी होईल. त्यामुळे हे घुसखोरीच्या बद्दल आम्ही एक सूक्ष्म नियोजन करतो. या व्यतिरिक्त बरेच झालेली आहेत, बरेच सूचना दिलेली आहेत. पूर्णपणे आता आजपासून मी पंढरपूरमध्येच आहे. आज रात्री फक्त मी नातेपुताला, उद्या माझा नवसेपुत्रातून दौरा सुरू होईल. आज रात्री मी नातेपुताला मी थांबणार आहे. उद्या रात्रीपासून मी पंढरपूरमध्येच आहे. बेसिकली आज रात्रीपासून मी सोलापूरच्या बाहेर आहे, शहराच्या बाहेर आहे आणि अजून आम्हाला 15 दिवस आहे. ते 15 दिवसमध्ये उद्या जनरल विषय असा आहे की उद्या रात्रीपासून मी पूर्ण वेळ इथेच आहे. त्यामुळे कोणालाही काहीही प्रॉब्लेम आला तर ते माझा नंबरवर मेसेज करा, कॉल करा, विषय सांगा, ते आपण सॉल्व्ह करू. एखाद्या ठिकाणी महत्त्वाचे विषय तुम्हाला आणून दाखवायचे असेल तरी सांगा, आपण त्या दिवशी जाऊन, म्हणजे मी प्रॅक्टिकली इथेच आहेत असल्यामुळे त्या ठिकाणी येऊन आपल्याला संपर्क साधू शकतो. तुमच्या विषयी आपण आयडेंटिफाय करू शकतो, प्रॉब्लेम त्याच ठिकाणी आपण सॉल्व्ह करू शकतो. मागच्या वेळी दिलेल्या बरेच सूचना आम्ही इम्प्लिमेंट केलेली आहेत. एक महत्त्वाचं सूचना होतं की अतिक्रमण आम्ही बऱ्यापैकी काढलेले, अजून 2-3% राहिलेले, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे काढायला प्रयत्न करतो. तो एक झाला. दुसरा विषय होता की टंचाई, गॅसच्या टंचाई आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम झाला. पुढच्या मीटिंग सुद्धा आमच्या सप्लाय डिपार्टमेंटचेच आहे. हा मीटिंग सप्लाय डिपार्टमेंट आहे. 4-5 विषय, तो एक सप्लाय डिपार्टमेंटचा सुद्धा मी सूचना देणार आहे की सुरळीत हे 2 विषय सप्लाय डिपार्टमेंटचे, एक सुरळीतपणे गॅस द्यायला पाहिजे आणि 2 जास्त दराने द्यायला नाही पाहिजे. दोन्ही विषय मी आता शक्तीने मी सांगणार आहे. त्या व्यतिरिक्त आरटीओचं मी सांगितलंय, कोणत्याही वाहनांनी, कोणत्याही रिक्षा वाहनांनी माझा वारकरीकडून 1 रुपये सुद्धा एक्स्ट्रा देता कामा नाही. आम्ही फ्लेइंग स्क्वॉड अकाउंट करणार आहे. मी सुद्धा रॅन्डमली फिरणार आहे मला, आणि जे कोणी रिक्षातून उतरणार, जे कोणी रिक्षातून चढणार आहे त्यांच्या आम्ही लक्ष ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये कुठेही लक्ष आलं की जास्त दराने कोणीतरी घेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. ठीक आहे, आणि लायसन्स कॅन्सल करण्यापर्यंत आम्ही जाणार आहे. त्यामुळे आरटीओचं झालं. या व्यतिरिक्त प्रांत साहेबांनी डॉक्टरचे सुद्धा, आपण नॉर्मली तुम्हीच मला मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं की डॉक्टर नॉर्मली निघून जातात, पण आता प्रांत साहेबांनी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फत मी दोघी याच्यामध्ये आम्ही दोघांनाही आपण सूचना केलेली आहे आणि सगळ्यांना आव्हान केलंय की कोणीही, म्हणजे हा कालावधी खूप सेन्सिटिव्ह कालावधी आहे. त्यामुळे कोणतेही डॉक्टर पंढरपूर सोडू नये असं आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. प्रांत साहेबांनी मीटिंग सुद्धा घेऊन बोललेली आहे. मी सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फत मी बोललेली आहे. 2-3 विषय मागच्या मीटिंगमध्ये जे काही सादरीकरणच करत आहे मी आपल्याला, एक मी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून प्रिडिक्टिव्ह अनालिसिस करतो. मागच्या वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं होतं, कुठे क्राउडिंग जास्त आहे तो आपण कळाला. यावर्षी आणि मागच्या वर्षीचा काय फरक आहे, मागच्या वर्षी कुठे होत आहे तो कळाला, आता यावर्षी कुठे होईल तो कळालं ना. म्हणजे या ठिकाणी असं क्राऊड इथे जात आहे, इथे क्रिटिकल पॉईंट आहे, तिथे प्रॉब्लेम्स येऊ शकतो, क्राउडिंग जास्त येऊ शकतो, इथे स्टॅम्पीड होण्याची शक्यता जास्त आहे, इथे सफोकेशन जास्त आहे.
आणि क्राऊड अशा पद्धतीनं मूव्ह होत आहे. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्या फोटो सुद्धा आम्ही पूर्णपणे फीडिंग केलेली आहे. तर त्याच्यामार्फत सुद्धा आता SP सरांनी आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून केलेली आहे की ते कुठे कुठे फिरत आहे तो सुद्धा आपल्याला कळेल. त्यांना इमिडिएटली जाऊन अटक करण्याचे सुद्धा SP सर मार्फत नियोजन झालेली आहे. तो एक झाला. दुसरं आम्ही अँटी ड्रोन आणि अँटी ड्रोनच्या टेक्नॉलॉजी सुद्धा वापरणार आहे. त्यामुळे जे कोणी प्रायव्हेट ड्रोन कुठेही दिसलं तर अँटी ड्रोन वापरतो आम्ही हे करणार आहे, डिस्कनेक्ट करणार आहे. तिसरं आणि खूप महत्त्वाचं प्रत्येक वर्षी आमच्याकडे येतं तो म्हणजे कम्युनिकेशन. नॉर्मली इतकी कंजेस्टेड असतं नॉर्मली की आम्हाला नॉर्मली कम्युनिकेट करू शकत. याच्यासाठी सुद्धा आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही यावर्षी वापरणार आहे. त्या टेक्नॉलॉजी वापरून आम्ही जवळपास सुरळीतपणे आपल्याला कम्युनिकेशन करता येईल. तो टेक्नॉलॉजी यावर्षी पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही इंट्रोड्यूस करणार आहे. त्या टेक्नॉलॉजीचे नाव थोडं विचित्र आहे, मी थोडा सांगायला प्रयत्न करतो. त्याच्या टेक्नॉलॉजीचे नाव आहे BBPPDR म्हणजे ब्रॉडबँड पब्लिक PPDR आहे ना, डिस्ट्रीब्युशन डिझास्टर रिस्पॉन्स असं टेक्नॉलॉजीचं नाव आहे. हा टेक्नॉलॉजीचा मूळ उद्देश असा आहे की समजा एखादा ब्रॉडबँड आहे. बँडविड्थमध्ये नॉर्मली 100 नंबर सुरळीत बोलू शकले असेल तर गर्दीच्या वेळी 100च्या अगेन्स्ट 10,000 1 लाख रुपये 1 लाख भाविक येते 1 लाख लोक येतात. त्यामुळे कंजेशन जास्त वाटतं. तर टेक्नॉलॉजी असं करते की त्या बँडविड्थचे एक स्लाइस करून एक स्वतंत्र बँडविड्थ तयार करते. त्या बँडविड्थमध्ये आम्ही सुरळीतपणे आपण कम्युनिकेशन ठेवता येईल. असं आम्ही एक टेक्नॉलॉजी यावर्षी आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत. तो बघण्यासाठी काल DGP सर सुद्धा आलेली आहेत. तर DGP सर सुद्धा टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे सरांनी खूप चांगला सजेशन्स दिले. तर या टेक्नॉलॉजी आम्ही इथे 500 लोकांच्या मागच्या वर्षी आम्ही 2G फोन्स खरेदी करून 100 लोकांच्यावर आम्ही ठेवलं होतं. तर या टेक्नॉलॉजी वापरून आम्ही किमान 500 लोकांच्यावर आम्ही पूर्णपणे सुरळीतपणे आम्ही कम्युनिकेशन ठेवणार आहोत. ज्यामुळे जे कोणी कुठेही काही घडलं तर इमिडिएटली आमच्यावर लक्षात येईल. आम्ही त्याच्यामध्ये इमिडिएटली रेस्पॉन्स टीम या आपण पाठवू शकतो. तो हे 2-3 विषय नवीन पद्धतीने आम्ही करणार आहेत. या व्यतिरिक्त जे काही जनरल सुविधा आहेत बालवंटाची स्वच्छता आम्ही चालू केलेली आहे. तुम्हीच बघितलं तर स्वतः बघू शकेल बालवंटाची स्वच्छता बऱ्यापैकी चांगला दिसते. म्हणजे आपण दररोज पूर्णपणे आम्ही क्लिनिंग करतो म्हणजे सतत ठेवतो. असं नाही की एकदा यायला आणि निघून गेला तसं नाही. आपण काल पण मी अचानकपणे आम्ही भेट दिलं होतं तेव्हा सुद्धा बऱ्यापैकी चांगला दिसला. मी 100% चांगला असं सांगू शकत नाहीये पण बऱ्यापैकी चांगला आहे. आणि तो कोणत्या घाट ते पडलं होतं घाट कुंभार घाट मध्ये साईडला बघितलं तर प्रचंड कचरा होता. तर पूर्णपणे उचललेले आहेत आणि जवळपास 95% कचरा केलेले वारीच्या आषाढीच्या अगोदर आम्ही पूर्णपणे करायला प्रयत्न करतो. जे काही झाडे झुडपं वगैरे आहेत ते पूर्णपणे आम्ही काढलेली आहेत. अजून काही ठिकाणी पेंडिंग आहे तो सुद्धा काढतो. आता पुढच्या 10 दिवसमध्ये आम्ही पूर्णपणे आम्ही फिरणार आहेत. आता मीटिंग काही नाही, पूर्णपणे आम्ही फिरणार आहेत. कुठेही काही लक्षात आलं तर इमिडिएटली तुम्ही पण आम्हाला सांगा. आम्ही काही बघितलं तर आम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये नियोजन करू. सर्वप्रथम याच्या हा जे आषाढी वारी सक्सेस तर म्हणजे सक्सेस झालं. या आतापर्यंत जे काही सक्सेस झालं याच्यामध्ये खूप महत्वाच्या घटकमध्ये आपण म्हणजे आपण दिलेल्या सूचना, आपण दिलेले लक्ष, आपण दिलेला पाठपुरावा मधूनच आम्हाला सक्सेस आतापर्यंत केलेली आहे. अशा पद्धतीने सहकारी यावर्षी पण राहू द्या. आणि जे काही आपण सूचना द्याल आपण नक्की याच्यामध्ये करून पाठपुरावा करून सगळ्या विषयी लिहून घेतलेले आहेत. पाठपुरावा करून पूर्ण करतो. आणि ऐत्या वेळेमध्ये काहीतरी राहिलं असेल तरी आम्हाला इन्फॉर्म करा. आम्ही नक्की तुम्हाला पाठपुरावा करतो. आपण पाहिलं जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीनं पंढरपूरकरांच्या सोयीसाठी आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी कोणकोणत्या उपाययोजना आखल्या आहेत ते. पंढरपूर लाईव्हवर याच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.